मित्रांनो, स्वागत आहे भटक्या व्हिडिओ चॅनल मध्ये. तर उद्या आहे खास दिवस आणि आता असं नको, हे असं आहे. ओके, सो हे सगळं तुम्ही सामान बघू शकता आणि ही एक बॅग. तर उद्या आपण चाललोय कोल्हापूरला. कशाला ते तर मला कळेलच पुढे. आता मी रात्री शूट करतोय, सगळं पॅकअप पिकअपची बॅगा वगैरे भरतोय आपण. तर थोडक्यात थोडी तयारी करून ठेवतोय. उद्या सगळेच निघणार आहे आपण. एक मिनिट. हा, ओके. सो आता तयारी करून ठेवतोय. आता वाजल्यात जवळपास एक 10-10:15 वाजलेत. उद्या आपल्याला लवकर निघायचंय, एक जवळपास 4 वाजेपर्यंत. जिथे आपण जाणार आहे 9 वाजता आपल्याला पोहोचायचंय त्या ठिकाणी सकाळी. सो आता सामान वगैरे गाडीत ठेवलंय. आता फक्त गाडी फिरवून ठेवतो मी आणि सकाळी लवकर उठून आपल्याला निघायचंय. तर मग व्लॉगला सुरुवात करूयात आपण. बाकी पुढचं तुम्हाला दिसेलच. चलो, गुड नाईट. भेटूया सकाळी. कोण बारकी जागी आहे? आज तारीख किती आहे? 24 आहे ना? आज तारीख 24. सकाळचे 6:15 वाजले. आपण पाटण रोडवरती आहे. आता पाटण येईल, अजून वेळ आहे. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. आपण बघताय, मग अशी काळोख होता, आता थोडं झुंजू झाली आहे. समोरचा आकाश दिसतोय, आत होते आणि आपण निघालोय कोल्हापूरकडे. एक विशेष मोहीम आहे आज आमची. इतके दिवस 2-3 महिने या गोष्टीचा विचार करत होतो. त्यासाठी आत्ता आज आम्ही चाललो आहे. थोड्या वेळाने सांगतो कशासाठी चाललो आहे. एक नवीन वाहन आपण घरात आणतो आहे. सफारी घेऊन निघालो आहे आम्ही आणि खड्ड्यातनं निघालो. असं सावकाश कुत्रा खाली असं. अरे येड्या, लाईटी बंद कर. झाला आता, उजाडला, कळत नाही झाला. खड्डे आहेत ना. दिंडी चालली आहे वारीला. आता कुठली ग वारी? हा, कार्तिकी. हा, पंढरपुराकडे. आता बरोबर आपण खिणी टोल नाका आहे ना, तिथे आलोय. आता इथून 20-25 किलोमीटर आहे आतमध्ये कोल्हापूरला. पोचू आपण साधारण 20-25 मिनिटातच पोचू. काय खिणीचा टोल नाका. चला, टोल पडला. चलो, टोल ले लिया फटाक से. आपण टोपगाव क्रॉस केलेला आहे आणि 15 मिनिटात एक आपण कोल्हापूरला पोहोचू. आता मी झोपून उठले, ते पण सांग. त्यामुळे मी आता फास्ट बोलू शकत नाही. थोड्या वेळात मी फास्ट बोलायला येते. बघा बघा बघा, असं सुंदर वातावरण आणि दुपारच्या जेवणात भातावर वरण. शुक्रवार स्पेशल भातावर वरण. तर मित्रांनो, आता आपण आलोय कोल्हापूरमध्ये. इथे पाठी मस्तपैकी चहा कॉफी वगैरे सगळं झालंय. सकाळी आपण 4:30 वाजता निघालेलो आणि आता आपण थांबलोय बरोबर बागल चौकात. आता इथे चहा कॉफी सगळं करून मस्तपैकी आता आपण निघतो इथून आणि आता पुढे जाऊन भेटू परत. तर मित्रांनो, इथे आलोय आपण जावा SD मध्ये आणि
आता ऑब्विसली एका गाडीच्या शोरूम मध्ये आलोय आणि बाबांनी पण सांगितलंय की नवीन वाहन येते. तर नवीन वाहन म्हणजे थोडक्यात आपण एक बाईक घेतोय. तर आता पुढे डिलिव्हरी घेताना दाखवतो कशी काय राहील. बाकी एक्सपिरियन्स डिलिव्हरीचा सगळ्या गोष्टी थोड्या, आता कसं आहे डिलिव्हरी थोडी आपण घाईत घेतोय कारण जो शोरूम आता जे आहे कोल्हापूरचा, तर ते शोरूम कसं आहे आता दिवाळीचा सण आहे, काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण चिपळूणवरून कोल्हापूरला आलोय डिलिव्हरीसाठी. आणि हे जे शोरूम आहे यांची जे डीलरशिप आहे, तर त्यांचा प्लॅन गोव्याला जायचं की असा काहीतरी प्लॅन होता. सो आज तारीख आहे 24. तर मग 24 ते 28 की 29 असे 3-4 दिवस यांचं शोरूम आहे ना बंद होतं. त्याच्यामुळे आपण थोडंफार काय ना काय थोडंफार बोलून वगैरे त्यांना थोडं रिक्वेस्ट करून आपली डिलिव्हरी आज मॅनेज केलेली आहे. आणि म्हणून थोडं घाई गडबडीत आपली डिलिव्हरी होणार आहे. म्हणून आपण बघूया कसं काय राहतंय. आत्ता आपण नुकतेच पोचलोय कोल्हापूरमध्ये भटक्या व्हिडिओ सोबत. आम्ही दोघंही आहे, गोरक्ष आहे आणि मी स्वतः आहे. तर आत्ता आम्ही चाललोय, आम्हाला एक नवीन सुरुवात करण्यासाठी गिफ्टेड बाईक म्हणजे माझ्या मुलाला गोरक्षला द्यायची आहे. आणि ती बाईक घेण्यासाठी HD ॲडव्हेंचर ही बाईक आम्ही चॉईस केली आहे, जेणेकरून टुरिंग ब्लॉग टाकता येतील. तर आता आपण आपली डिलिव्हरी घ्यायला आपण आतमध्ये जाऊया आणि बाकी सेरेमनी आपल्याला दाखवूया. मी काल बोललोच होतो तुम्हाला की आपण सकाळी कुठेतरी चाललोय. तर ही बघा, हीच ती जागा आहे जिथे आपण आलोय. तयारी करून झाल्याच्या नंतर सकाळी 4-4:30 पर्यंत निघायचं होतं आपल्याला. आणि सकाळी 4:30 पावणे 5च्या आसपास निघून आपण आता बरोबर वाजले 9:30 झालेत. आपण 9च्या आसपास इथे पोहोचलोय. आणि मी बोललो होतो की एका ठिकाणी चाललोय, तर हेच ते ठिकाण आहे जिथे आपण काल पासून तयारी चालली आहे येण्यासाठी. आणि आता आपण पोहोचलेलो आहे. तर आतमध्ये जाऊन बघूयात. आता आजूबाजूला वेगवेगळे शोरूम आहेत, जसं की तिकडे इलेक्ट्रिकचा आहे एक, मोटो हॉर्स म्हणून आहे. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात ब्रिक्स्टॉन आहे. ब्रिक्स्टॉनची जी बाईक आता नवीन येते त्याची डीलरशिप आहे. इथे दावो आहे, हे SD, जावा, आणि तिकडे मारुती आहे. आणि एकदम पुढे गेल्यावर तिकडे कवासाकीचा पण आहे, तिथे पण आपण मागे जाऊन आलेलो. आणि येस, देअर शी इज स्टँडिंग फॉर अस. बघू शकता काय असेल त्याच्या खाली, बघूया आपण. हे इथे प्रोग्राम बघतायत. मग कसं वाटतंय? काय मस्त वाटतंय. मी इथं माईक वर, तुझा आवाज नाही येणार. बाबांचा एक मित्र येतोय, त्याच्यासाठी ते वाट बघत थांबलेत. वाट पण किती मस्त बघतायत बघा. येस, आणि आलेले आहेत. ही भेट होत आहे. आता साईनची प्रोसिजर वगैरे चालू आहे. आणि साईन वगैरे करून झाल्याच्या नंतर गाडीचा रॅप आपण काढणार आहे, डिलिव्हरी ठेवूयात. बाहेर जाऊन पूजा वगैरे होईल आपली. आणि मग बाकीच्या गोष्टी बघूयात आपण. एकदम बाहेर पडताना हे म्हणतो.
तर गाडीची डिलिव्हरी झाली आता आणि पूजा वगैरे करून मार्गस्थ होऊ. तू आलीस तरी चालेल इथे. हा गाडी फक्त दिसू दे. कुठे हे घे. आई पूजा करते, मम्माची झालेली आहे करून. एक पुढे ठेव एक मागे ठेव. आणि मस्त वाटते गाडी. येट्स दी ऍडव्हेंचर. अरे टायरच्या खाली जरा अजून. कोल्हापूर पद्मश्री ऑटो. हा अगरबत्ती पेटवली करायचं तेव्हा असा करायचो. कोणाला पेटवता नाही आली की द्या माझ्याकडे. आता पेटव. कारण कापूरच्या ह्याच्यावरती पेटेल लगेच. चला नवीन मेंबर येतोय घरी आपल्या. टॅप. अरे वाच काय हे दिसलं पाहिजे त्याच्यावर जाताना गाडी. आणि बाहेर आहे तशी राहून म्हणून येऊ नये. बघा ही आहे बाई. हे बघा याच्यात आहे 4-5 कलर आहेत. हा एक डेझर्ट कलर आहे, खाकी. त्याच्यानंतर हा ब्लॅक आहे, हा मॅट मध्ये येतो थोडा. आणि हा ब्लू, ओशन ब्लू समथिंग आहे. ब्लू आणि व्हाईट ड्युअल टोन मध्ये येतो, बघू शकता. आणि आपण घेतलाय तो वुल्फ ग्रे आहे. बाकी ह्या बॉबर वगैरे आहेत जावा. तर आता सगळे ॲक्सेसरीज लावून झालेले आहेत आपले. हे नकल गार्ड लावलंय आपण. त्याच्यानंतर इथे फॉग लाईट लावलेत आणि हा क्रॅश गार्ड लावलाय. त्याच्यानंतर टॉप बॉक्स लावलाय. बस जास्त काही लावलं नाही आहे, एवढ्याच थोड्याफार गोष्टी केल्यात. आणि इथून कोल्हापूरमध्ये चालेल बाईक एक्सेसरीज, हे टॉपचे डिटेल्स आहेत. आणि ॲड्रेस तुम्हाला डायरेक्ट वेबसाईट भेटेल, वेबसाईटवरती सगळं भेटून जाईल. त्यांचा इंस्टाग्रामवरती पण पेज आहे, लिंक मेन्शन करेन मी डिस्क्रिप्शनला. तो काय लागला तरी ते कॉन्टॅक्ट घ्या, माझा रेफरन्स दिला तरी चालेल. ओके. आणि ही आपली बाईक फायनल लुक. चलो बाय. बसायचे कष्ट चालू आहेत. बसली ड्रेस वर घे का? ड्रेस वर घे ड्रेस. तर आता आपण निघालोय कोल्हापूर मधून आणि आता बाईकवर आहे, बाबा आहेत आणि मम्मा आहे आणि आपण सफारी घेऊन चाललोय. दाखवतो त्यांचा लुक, मस्त एकदम गिअर्स घालून प्रॉपर रेडी झालेत आणि हायवेला लागल्यावर दाखवतो. ये क्या है ये देखो. अरे बापरे, हार तोडला ना त्या ब्रेझावाल्याचा रे. सगळ्या म्हैशी मस्त भगव्या शिंग्यांचे चाललेत आणि रस्त्याच्या मधूनच
रस्ता रोको करायचा प्रयत्न करतायत, पण काय ठीक आहे, प्रचंड ट्रॅफिक पण आपल्याला आहे. लागाय बिगायची एखादी शिंग त्यांची. तर आता आपण कोल्हापूर मधून बाहेर पडतोय आणि पोलिसांचा कॉन्वॉय बघू शकता आपल्याला सोडायला. तर आता आपण शाहूपुरीतून बाहेर पडलोय आपल्या गाडीला ऍक्सेसरीज वगैरे लावून. तिथे जरा सफारीचं थोडंफार बेसिक इलेक्ट्रिकचं काम होती थोडीफार, ती केलीत आता आपण. आणि आता बाईक मध्ये बाबाने टाकी फुल केली आहे आणि ते पुढे आहेत. आणि आता आपण कोल्हापूरच्या बाहेर पडतोय. आणि भूक तर लागली आहे. दुर्गा, तुला लागली आहे भूक? खूप प्रचंड भूक लागली आहे. लावण्याला लागले काय विचार? लावण्य, तुला भूक लागली? हो. आई, तुला भूक लागली? आई हसते, मला पण लागले. आईला नाही लागले. मग आईला पण हसायचं काहीतरी देऊ खायला. हा, असं देऊ काहीतरी. आता बघा आपली माणसं दिसली. अरे गेली, गायब झाली, परत गायब झाली. दिसली पिंक हेल्मेट. त्यांना बोलले स्माइल करा इकडे बघून. हॉर्न दे त्यांना, हॉर्न मम्माला. आधीच ते इकडे तिकडे होत आहेत. जाऊ का? नवीन माणसं आहेत ना. बघ गेले बघ असले. रेसिंग होऊन जाऊ देत काय? आता पाठलाग सोडू नको. आता पाठलाग नाही सोडायचा. पीछे तो देखो. देखो देखो. योगा हात दाखव दे. वंचवर होऊन जाऊ देत. तर कसं चाललंय मंडळी? मजा येते की नाही? मी फक्त सिटी मध्ये जरा प्रॉब्लेम आहे, हायवेला काय प्रॉब्लेम नाही होणार. पण हाय सेकंडला पण व्यवस्थित उठते. तर होऊन जाऊ देत का एक रेस? नाही येत ऐकायला. पुढे जाऊ दे. जाऊ देत, जाऊ देत, जाऊ देत. होंदे. इंडिकेटर चालू आहे मगाच पासून. इंडिकेटर हो, तुमचा इंडिकेटर चालू आहे. इकडे आलो आता मी या बाजूला. बरं ठीक आहे. असं आहे वय. चालतंय. काय उपयोग यांचा? न्यायला पाहिजे. त्याला मला वाटलं मस्तपैकी इकडे पाणी होतं, पाण्यातनं नेतील ते काय असू देत. नवीन आहेत, नवीन रायडर आहेत. आपण सजेशन देऊ दे ना हळूहळू. काय देतोय तिथे? जावा पाण्यातनं. बघ ना, असे करतात हे. हो, कॉंग्रॅच्युलेशन, नई गाडी. 4 लाख की गाडी बोल रे. चल. येऊ देत ना त्याला जवळ. घातली पाण्यात. येडे, आपली पण ऑफ रोड आहे. उगाच काय, त्यांच्या पाठोपाठ जाऊ शकतो आपण. विषय आहे काय? आता इथं नाही जाऊ शकत फक्त. अरे देवा. तर आता आपण कोल्हापूर सिटीतून बाहेर आलोय आणि पाऊस कंटिन्यू पडतोय. बारीक बारीक आहे, कुठे कुठे जास्त आहे. आणि आपल्या पुढ्यात आहेत ही लोक. आता पुढे आमचा असा प्लॅन आहे की बाबा बोललेत की दुर्गाला तिथे रिप्लेस करणार आहेत मम्मा सोबत. आता बघूया आपण कुठे थांबतोय ते. आणि पावसावरती पण डिपेंड आहेत गोष्टी, कसा राहतोय, कमी जास्त काय त्याच्यावर पण आहे. आणि रस्ता पण आपण बघू शकता. आता हायवे वगैरे आहे म्हणून ठीक आहे. बाकी एकदा आपण कराडला पोहोचलो की तिथून मग
दोन्ही गाड्या ज्या कामासाठी बनल्या आहेत ते काम चालू होणार आहे आपलं. म्हणजे थोडक्यात ऍडव्हेंचर ही सफारी आहे, ही पण आपण ऑफ रोड करू शकतो आणि ती आपली ऍडव्हेंचर आहे. आत्ताच घेतलेली आहे, ज्या कामासाठी घेतली आहे त्याचं डायरेक्ट टेस्टच होणार आहे तिची. तर मग बघूया आपण. तर आत्ता जवळपास कराडच्या आसपास आलोय आणि भला मोठा ट्रॅफिक. वी आर स्टक इन ट्रॅफिक. व्हेरी बॅड ट्रॅफिक. म्हणजे असं रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळेच असेल, कारण हा वरती ब्रिज आहे. तर ब्रिज वरती न जाता आपण सर्व्हिस रोडनी खाली चालतोय, हळूहळू हळू रेंगतोय आणि बघू शकता किती ट्रॅफिक आहे ते बघा. फुल एकदम पुढपर्यंत एकदम काम 25 ट्रॅफिक आहे. आणि आपले ऍडव्हेंचर वाले मेंबर पुढे गेले आहेत, दोघ जण. बाकी आता आपण कधी आपल्याला इथून फ्री व्हायला जमतंय बघूया आपण. बघा वॅगनर वाला मस्त ट्रकांच्या मध्ये अडकलाय, पुढे ट्रकच ट्रक आहे. फस गया तू बेटा, फस गया तू. आम्ही मस्त निघतोय साइड बाय साइड बाय साइड. गाड्यात दादा Hyundai. हाय स्टोन जाऊ दे. ओके आतमध्ये गाड्या आला रे परत भाई आला. आतमध्ये गाड्या असल्या तर काय नाही, गाड्याच असणार, अजून दुसरं कायच असेल. चल ना उचलूया. वापस फस गया तो. आता एक ब्रेक घेतलाय आणि आता पाट्यांच्या पुढे थोडं पंपात थांबलो. इथे इंडियन ऑइलचा पंप आहे. काय करायची ही वेळ आहे. आणि मस्त अवस्था झाली गाडीची फुल, आणि मम्माची पण. आमची पण हा मग उतरायला भेटणार नाही तुला. काय करायचंय, उतरायचंय. थांब जरा, मी लावतो. ठीक. आता पुढचा प्रवास परत आपण चालू करतोय. ही लोक पुढे होत आहेत, मग आपण निघूयात. खालच्या लाईट चालू आहे. नाही, बंद आहेत. 2 मिनिटं. हा येल्लो चालू झाली, व्हाईट. चालली ना. हा चला चला निघू आम्ही. हो जा. या पाठवा या. हॅपी जर्नी. पाठचा लुक मस्त वाटतो. चला आता आपण पण निघूया आपल्या ट्रॅक्टरने. तर मित्रांनो, आता माझा आवाज येतोय की नाही तुम्हाला माहित नाही, पण आता ड्रायव्हर झालाय चेंज गाडीवर. ठीक आहे, स्विच झालेत. मम्मा बाबा गेलेत सफारीत आणि दुर्गा आणि मी आलोय आम्ही ॲडव्हेंचरवर. अरे काय काय करतेच काय. तर आता आपण चिपळूणमध्ये आलोय आणि आता आपला मेन एक ट्रॅक म्हणू शकतो आपण. तो ट्रॅक तुम्हाला मी दाखवीनच. हायवेने न जाता आता आतून जातोय आपण रेल्वे स्टेशन जवळून. तर खूप मजा, म्हणजे मी फर्स्ट एक्सपिरियन्स घेतला आता जवळपास कुंभारली घाटापासून. आणि हा भाई वर तर आहे गाडी, आणि म्हणजे खड्डे तर हिला कायच नाही आहेत. खड्डे आता हे पुढे सगळं खड्डेच आहेत. पण आम्हाला कायच नाही, असं वाटतंय की प्लेन रोडवरच चालतोय आम्ही. फक्त आता कॅमेरा हलतोय ते तेवढा ठीक आहे, पण कम्फर्ट इज नेक्स्ट लेवल. आणि आता गाडीची अवस्था पण खूप बेकार झाली आहे. म्हणजे एक साहजिक गोष्ट आहे की बाबा ॲडव्हेंचर गाडी आहे, तिला किती स्वच्छ ठेवू शकतो आपण. ती ज्या गोष्टीसाठी आहे ती गोष्ट तर होणारच आहे. आणि आता हे आपल्या चिपळूणचे रोड आहेत. आता तुम्हाला दिसू शकतात प्रत्येक ठिकाणी पाणी आणि चिखल आहे. आणि मेन ट्रॅक तर आपला पुढे आहे. तर मग दाखवतो तुम्हाला मी तिथे गेल्यावरती. डायरेक्ट जाऊया तिथे आपण. सो वेलकम टू आवर ट्रैक. ये अपना ट्रैक है और अभी आप देख सकते हो इजी, एकदम इजी पीजी. ओ ये इधर से अभी मेन ट्रैक चालू हो रहा है अपना. गाड़ी फोड़ना है
अगो बाय, ओह माय गॉड, इधर से फंस गए हम, अभी वापस चालू करते। जय श्री राम। ओके चलो, ये देखो अपना ट्रैक, रास्तों में खड्डे, खड्डों में रास्ते, कुछ नहीं समझता अपने को। आता आम्ही दोघं आहे म्हणून, नाहीतर आता तर माझ्या डेली रूट साठी तर मी फुल सॅटलिंग करतच जाणार इथून, म्हणजे कसं कायच टेन्शन नाही आपल्याला, खड्डे बिड्डे काय नाही, आणि कशी गाडी पण थोडी यूज टू व्हायला पाहिजे ना भाई, म्हणजे गाडीचा मालक कसा आहे आणि गाडी कशी आहे ते गाडीला समजायला हवं। ठीक आहे, तर आता हा रस्ता आपला ट्रॅक संपलेला आहे आणि आता आपण आपल्या घराजवळ पोहोचत आहे, आणि हा ट्रॅक संपायच्या मार्गावरती आपण जातोय, आणि हा स्विमिंग पूल आहे, आणि हा आपण वरती चढलो, आणि वी आर रिच्ड ॲट आवर चिपळूण रेल्वे स्टेशन। ओके, सो आता गाईज आपण आपल्या घराजवळ पोचल्यावर गाडीचा तुम्हाला एक मी वॉक थ्रू दाखवतो, आणि आजचा व्लॉग आपण तिथे घराजवळ गेल्यावरती संपवूयात। आणि हिअर इज आवर चिपळूण रेल्वे स्टेशन। चलो बाय बाय। येस, तर आता आपण घराजवळ पोचलोय, आणि गाडीची अवस्था बघा, ये फुल उद्घाटन झालेलं आहे गाडीचं, ये देखो ये देखो बाई, पाती तर बघा, बॉक्स पण फुल, असं वाटतंय गाडी घेऊन महिना झालाय आपल्याला। हा ये देखो फुल, अरे यहाँ पे संता जी आ गए। कैसी है गाड़ी? अरे आप आए थे ना, बुक करते तो मैं आप थे। हाँ फिर ओके, तर आता फायनली पोहोचलोय आपण, आणि ब्लॉगची समाप्ती करायला काय हरकत नाही आता, काय बोलतोस? बरोबर, बाकी गाडीची इन डिटेल रिव्ह्यू आणि वॉक थ्रू सगळ्या गोष्टी आपण सविस्तर करू, आणि हा आजचा फक्त डिलिव्हरीचा ब्लॉग होता, सकाळी जाण्यापासून आता घरी येण्यापर्यंत सुखरूप आलोय आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने, मस्तपैकी पोहोचलोय आपण, काही त्रास बीस काही झालेला नाहीये। आणि चला तर आता तिला आता जरा धुवूया आपण, मस्तपैकी आंघोळ बिंघोळ घालूया, आणि जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन झोपूया आता। चलो बाय बाय। बाय बाय। तर आत्ता गाडीला वॉश केली आहे, बाकी फायनल टचअप उद्याच देणार, आत्ता फक्त तो चिखल बसलेला तो काढलाय, आणि जरा फक्त पुसून घेतोय उद्याच्या पूजेसाठी, घरी आल्यावर पूजा केलेली नव्हती म्हणून। दुर्गा कुठे? पाणी द्या नाही